चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चंद्राच्या विविध कला अभ्यासणार आहोत। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील संपूर्ण भाग बघायला मिळतो, पण अमावस्येच्या दिवशी मात्र चंद्र अजिबात काय होत नाही, दिसत नाही। ठीक आहे। पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो। बघा आता साक्षी, पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा जो प्रकाशित भाग असतो, तर ते काय सांगितलं त्यांनी आपल्याला, की तो कमी कमी होत जातो। म्हणजे बघा, इथं पौर्णिमा आहे ना, मग पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो, पण पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे, तर तो आकृतीत दाखवल्याप्रमाणे बघा कसा होत गेलेला आहे, कमी कमी होत गेलेला आहे ना तो, म्हणजे त्याचा आकार काय होत गेलेला आहे, छोटा होत गेलेला आहे, कमी कमी होत गेलेला आहे। आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा पुन्हा वाढत जातो। म्हणजे बघा, अमावस्येला चंद्र अजिबात आपल्याला दिसणार का, नाही, पण अमावस्ये झाल्याच्या नंतर पुन्हा पौर्णिमेपर्यंत पुन्हा चंद्राचा जो आकार आहे, तर तो आपल्याला वाढत जाताना दिसतो। आणि हे जे काही प्रसंग असतात, तर यालाच काय म्हटलं जातं, चंद्राच्या विविध कला। यालाच आपण चंद्राच्या कला असे म्हणतो। लक्षात आलं तुमच्या? ओके।